नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहास या विषयावरील जो प्राचीन आणि मध्ययुगीन जो इतिहास आहे भारताचा, जगाचा, त्याविषयी आपण आजच्या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत. जास्तीत जास्त प्रश्न जगावर आधारित असणार आहेत. मध्ययुगीन जो काही भारत होता, युरोपियन कंट्रीवर हा आजचा व्हिडिओ असणार आहे. यावर शक्यतो TETमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. सुरू करूया आपण आपली आजची तासिका. प्रश्न क्रमांक पहिला आहे, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तंबूल जिंकल्यामुळे युरोपीय देशांना नवीन सागरी मार्ग शोधणे का अनिवार्य झाले? तर या ठिकाणी 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत. तर 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी, तुर्कांनी आशिया व युरोपला जोडणारे खुष्कीचे मार्ग रोखून धरले होते, त्यामुळे या ठिकाणी त्यांना नवीन सागरी मार्ग शोधणे अनिवार्य झाले. कारण का, तर कॉन्स्टँटिनोपल हे बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी आणि व्यापाराचं मुख्य केंद्र होतं. तुर्कांच्या विजयानंतर त्यांनी युरोपीय व्यापाऱ्यांवर निर्बंध लादले, ज्यामुळे त्यांना नवीन मार्ग शोधण्याची गरज भासली. म्हणून पर्याय क्रमांक बी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2कडे जाऊया. प्रबोधन काळातील मानवतावाद या संकल्पनेचा मुख्य गाभा काय होता? 4 पर्याय आपल्यासमोर. तर 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक डी, ईश्वरापेक्षा मानवाच्या बुद्धीला, विचारांना आणि भावनांना केंद्रस्थानी ठेवणे, हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण का, मानवतावादाने मध्ययुगीन धर्मकेंद्रित विचारांना छेद देऊन मानवी सामर्थ्य आणि मानवी जीवनातील समस्यांवर लक्ष केंद्रित केले. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. निकोलस कोपर्निकसने खगोलशास्त्रात कोणता क्रांतिकारी सिद्धांत मांडला जो चर्चच्या मान्यतेच्या विरोधात होता? तर या ठिकाणी 4 पर्याय तुम्ही बघू शकता. तुमच्या समोर आहे 4 पर्याय. त्या 4 पर्यायापैकी योग्य जे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सूर्य हा विश्वाच्या केंद्रात असून पृथ्वी आणि इतर ग्रह त्याच्या भोवती फिरतात, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कोपर्निकसने सिद्ध केले की सूर्य स्थित आहे, ज्यामुळे चर्चच्या पारंपरिक भूकेंद्रित सिद्धांताला आव्हान मिळाले. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. लिओनार्दो द विंची प्रसिद्ध चित्रकार आहे, की लक्षात ठेवायचं आहे. प्रबोधन काळातील मानव का म्हटले जाते? लिओनार्दो द विंचीला प्रबोधनकालीन मानव असं का म्हटलं जातं? तर त्याचं कारण जर बघितलं तर तो चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य, शरीरशास्त्र आणि अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रामध्ये तो निष्णात होता. म्हणून त्याला बहुआयामी प्रतिभा असणाऱ्या व्यक्ती असं संबोधलं जायचं, ज्यामुळे तो प्रबोधनकालीन माणूस किंवा मानव त्याला म्हटलं गेलं. त्याचं ते उत्तम उदाहरण होतं. म्हणून तुम्ही 4 पर्याय बघू शकता, परंतु योग्य पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक बी हेच या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. मार्टिन ल्युथरने सुरू केलेल्या धर्मसुधारणा चळवळीचा तात्कालिक उद्देश कोणता होता? तर या ठिकाणी 4 पर्याय तुमच्यासमोर दिसत आहेत. त्यापैकी पहिला जो पर्याय आहे, कॅथोलिक चर्चमधील भ्रष्टाचाराला आणि पापमुक्ती पत्रांच्या विक्रीला विरोध करणे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ल्युथरने चर्चमधील अनिष्ट प्रथांविरुद्ध 95 प्रबंध प्रसिद्ध केले, ज्यात इंडल्जन्सच्या विक्रीचा तीव्र निषेध होता. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, पहिलाच पर्याय जो आहे आपला पर्याय क्रमांक ए, हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 बघा. 15व्या शतकात जोहान्स गुटेनबर्गने लावलेल्या कोणत्या शोधामुळे ज्ञानाचा प्रसार वेगाने होण्यास मदत झाली? 4 पर्याय तुमच्या समोर दिसत आहेत. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, गुटेनबर्ग यांनी छापखान्याचा शोध लावल्यामुळे या ठिकाणी छापखान्यामुळे पुस्तके स्वस्त झाली आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचले, ज्यामुळे प्रबोधनाला गती मिळाली. म्हणून छापखाना पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न. भौगोलिक शोधाच्या काळात कोणत्या युरोपीय देशाने सर्वप्रथम आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत केप ऑफ गुड होपच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला? तर या ठिकाणी 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक डी, पोर्तुगाल, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. कारण का, पोर्तुगीज खलाशी बार्थोलॉम्यू डायस हा
1488मध्ये केप ऑफ गुड होपपर्यंत तो पोचला होता, परंतु त्याला तो पार करू शकला नाही होता, म्हणून पोर्तुगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचं जाऊया आपण प्रश्न क्रमांक 8कडे. प्रबोधन काळातील प्रसिद्ध राजकीय विचारवंत मॅकियाव्हेली याने त्याच्या द प्रिन्स या ग्रंथात कोणते विचार मांडले? तर या ठिकाणी 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. 4 पर्याय बघा. तर 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक ए, सत्ता टिकवण्यासाठी राजाने साम दाम दंड भेद यासारख्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करावा, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण द प्रिन्स हा जो ग्रंथ आहे हा राजकीय ग्रंथ आहे. याने राजकारण हे धर्मापासून आणि नैतिकतेपासून वेगळे असावं असा वास्तववादी विचार मांडलेला होता, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता घटक प्रबोधन काळात कलेच्या विकासासाठी कारणीभूत ठरला? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक बी, इटलीतील श्रीमंत व्यापारी घराण्यांनी कलाकारांना आश्रय दिला, ज्यामुळे नवीन कलाकृती निर्माण झाल्या, म्हणून पर्याय क्रमांक बी, श्रीमंत व्यापारी आणि मेडिसी कुटुंबासारख्या संरक्षकांकडून कलाकारांना मिळालेलं प्रोत्साहन, हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10, विज्ञानाच्या क्षेत्रात गॅलिलिओ गॅलिनी याने केलेल्या संशोधनामुळे कोणत्या सिद्धांताला पुष्टी झाली किंवा मिळाली? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कोपर्निकसचा जो सूर्यकेंद्रित सिद्धांत होता त्या सिद्धांताला या गॅलिलिओने निर्माण केलेल्या दुर्बिणीमुळं त्या ठिकाणी तो सिद्धांत बरोबर असल्याचं सिद्ध झालेलं होतं, म्हणून पर्याय क्रमांक बी, कोपर्निकसचा सूर्यकेंद्रित सिद्धांत हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. 11वा प्रश्न, प्रोटेस्टंट धर्मसुधारणेच्या विरोधात कॅथोलिक चर्चने स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती चळवळ राबवली? तर 4 पर्याय आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक ए, प्रति धर्मसुधारणा चळवळ, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का, ल्युथरच्या प्रभावाला रोखण्यासाठी कॅथोलिक चर्चने काउन्सिल ऑफ ट्रेट भरून स्वतः अंतर्गत सुधारणा केल्या होत्या, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 12वा, इसवी सन 1494 मध्ये झालेल्या टोर्डेसिलाच्या तहाने कोणत्या 2 देशांमध्ये जगाची विभागणी केली? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. त्यापैकी स्पेन आणि पोर्तुगाल हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होय. त्याचं कारण, पोपच्या मध्यस्थीने झालेल्या या तहाने अटलांटिक महासागरात एक रेषा ओढून नवीन सापडलेले प्रदेश स्पेन आणि पोर्तुगालमध्ये विभागले गेले, म्हणून या ठिकाणी जगाची विभागणी झाली होती, म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13, सर आयझॅक न्यूटन यांनी 1687 मध्ये प्रसिद्ध केलेल्या कोणत्या ग्रंथाने आधुनिक विज्ञानाचा पाया रचला? पहिलाच जो पर्याय आहे, प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाने विज्ञानाचा पाया रचला होता, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. कारण या ग्रंथात न्यूटनने गतीचे नियम आणि वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला होता. चला, पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. पुढचा 14वा प्रश्न बघा, विल्यम शेक्सपियरच्या साहित्यातून प्रबोधनकालीन कोणत्या मूल्याचं दर्शन घडते? 4 पर्याय आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, मानवी स्वभावातील गुंतागुंत आणि व्यक्तिवाद. शेक्सपियरने त्याच्या पात्रांद्वारे, म्हणजे हा एक लेखक होता शेक्सपियर, नाटकं लिहित होता तो, तर या ठिकाणी शेक्सपियरने त्याच्या पात्रांद्वारे मानवी भावना, महत्त्वाकांक्षा आणि त्रुटींचं चित्रण केलं, जे मानवतावादाचं वैशिष्ट्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न, प्रबोधन काळात युरोपातील विद्यापीठांमध्ये कोणत्या विषयांच्या अभ्यासाला प्राधान्य दिले जाऊ लागले, ज्याला स्टुडिया ह्युमॅनिटॅटिस असं म्हटलं जाईल? तर पर्याय तुमच्या समोर या ठिकाणी 4 आहेत. त्यापैकी बघा, जो पर्याय क्रमांक सी आहे, व्याकरण, वक्तृत्वकला, इतिहास, कविता आणि नीतिशास्त्र, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का, या विषयांना मानवविद्या मानले जाई, ज्यातून मानवाचा सर्वांगीण विकास होतो अशी श्रद्धा होती, म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे. 16वा प्रश्न, फर्दिनांड मॅगलेन या खलाशाने इतिहासात कोणती महत्त्वाची कामगिरी केली? तर त्यानं लक्षात घ्यायचं आहे, हा पहिला व्यक्ती होता ज्यानं या ठिकाणी समुद्रमार्गे पूर्ण जगाला प्रदक्षिणा घातलेली होती, है की नाही, म्हणून त्या ठिकाणी पृथ्वी गोल असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी प्रायोगिकरित्या सिद्ध केलेलं होतं, म्हणून पर्याय क्रमांक
बी त्याने पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा पहिला मान किंवा पहिला प्रयत्न मिळवलेला होता किंवा पहिला प्रयत्न केला. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न, प्रबोधन काळातील सृजनशीलता कलेच्या कोणत्या नवीन पद्धतीमुळे अधिक वास्तववादी झाली? तर या ठिकाणी 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक ए, दृष्टिभ्रम निर्माण करणारी पर्सेपेक्टिव्ह पद्धत आहे की नाही, पर्स्पेक्टिव्ह पद्धत त्याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी पर्स्पेक्टिव्हमुळे चित्रांना खोली प्राप्त झाली आणि त्रिमितीय ती भासू लागली, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने रक्ताभिसरणाचा अचूक सिद्धांत मांडला? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पर्याय क्रमांक ए, विल्यम हार्वे यांनी सिद्ध केले की हृदय हे रक्ताभिसरणाचं मुख्य केंद्र आहे आणि रक्त शरीरभर चक्राकार फिरत राहतं, म्हणून पर्याय क्रमांक ए, विल्यम हार्वे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, इंग्लंडमधील धर्मसुधारणा चळवळ इतर युरोपीय देशांपेक्षा वेगळी का होती? आता त्याचं कारण असं होतं की या ठिकाणी तिथला जो राजा होता हेनरी 8वा याला घटस्फोटासाठी पोपची परवानगी पाहिजे होती, पण त्या ठिकाणी पोपने परवानगी नाकारली आणि त्यामुळे त्याने कॅथॉलिक चर्चशी संबंध तोडून स्वतःला त्या ठिकाणी चर्चचा प्रमुख घोषित केले आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी धर्मसुधारणा चळवळ झाली. तर म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला 20वा प्रश्न बघा, प्रबोधन काळात इटलीतील फ्लोरेन्स हे शहर कलेचे केंद्र का बनले? तर या ठिकाणी मेडिसी हे श्रीमंत बँकर्स होते ज्यांनी लिओनार्दो आणि मायकेल अँजेलो यांच्यासारख्या कलाकारांना त्या ठिकाणी मोठी मदत केली होती, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, मेडिसी घराण्याने दिलेल्या उदार राजाश्रयामुळे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, भौगोलिक शोधांमुळे युरोपीय व्यापाऱ्यावर कोणता परिणाम झाला? तर या ठिकाणी तुमच्या पुढे 4 पर्याय आहेत, पर्याय तुम्ही बघू शकता. तर पहिलाच पर्याय बघा, भूमध्य समुद्रातील व्यापाराचे महत्त्व कमी होऊन अटलांटिक महासागराचं महत्त्व वाढलं. आता याचं कारण काय, तर इटालियन शहरांचं वर्चस्व संपून स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड यासारख्या अटलांटिक किनारी देशांचं या ठिकाणी वर्चस्व वाढलेलं होतं. हा परिणाम या ठिकाणी झालेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22 बघा, फ्रान्सिस बेकन याने वैज्ञानिक संशोधनात कोणत्या पद्धतीचा पुरस्कार केला? तर या ठिकाणी 4 पर्याय तुमच्यासमोर आहेत, दिसत आहेत तुम्हाला. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बघा, अनुभवजन्य पद्धत आणि प्रायोगिक निरीक्षण. तर या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हटलं की त्या ठिकाणी प्रयोग शब्द 100% येणार म्हणजे येणार. तर म्हणून या ठिकाणी बेकनच्या मते सत्य शोधण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोग आणि पुराव्यांची आवश्यकता असते, केवळ तर्काची नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊया. प्रबोधन काळातील मानवतावादाचा जनक कोणाला म्हटलं जातं? तर या ठिकाणी 4 आहेत आपल्याकडं, पेट्रॉर्क, दांते, थॉमस ॲक्विनस आणि बोकेशिओ. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, पेट्रॉर्कने प्राचीन ग्रीक आणि रोमन साहित्याचा पुनरुद्धार केला आणि मानवी गुणांच्या अभ्यासावर त्यानं भर दिलेला आहे, म्हणून याला प्रबोधन काळातील मानवतावादाचा जनक म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, प्रबोधन काळातील स्थापत्यशैली म्हणजे आर्किटेक्चर मुख्य वैशिष्ट्ये कोणती होती? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत या ठिकाणी. तर पहिलाच पर्याय बघा, प्रबोधन काळातील वास्तुविशारदांनी म्हणजेच इंजिनियरांनी रोमन पॅन्थिऑन आणि इतर प्राचीन वास्तूंचा त्या ठिकाणी आदर्श घेतला, त्यामुळे या ठिकाणी ही त्याची मुख्य वैशिष्ट्य होती, म्हणून प्राचीन ग्रीक आणि रोमन शैलीतील घुमट, स्तंभ आणि प्रमाणबद्धता हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर देखील आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, ख्रिस्तोफर कोलंबस ज्यानं अमेरिकेचा त्या ठिकाणी शोध लावला होता, आहे की नाही. ख्रिस्तोफर कोलंबस 1492 मध्ये कोणत्या प्रदेशाच्या शोधात निघाला होता आणि तो प्रत्यक्ष कोठे पोहोचला? तर या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, वास्को द गामा आणि हा कोलंबस. तर वास्को द गामा जो होता तो भारताच्या कालिकत बंदरात आला होता
आणि ख्रिस्तोफर हा कुठं जाऊन पोहोचला होता? भारताच्या शोधात निघाला होता, परंतु कुठं गेला मात्र तो प्रत्यक्ष तो अमेरिकेच्या खंडाच्या बेटाजवळ बहामास बेटाजवळ पोहोचला होता. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बघा तुम्ही तुमच्या समोर दिसत आहे 4 पर्याय. तर या ठिकाणी तो पर्याय क्रमांक डी बघा, भारताच्या शोधात निघाला होता आणि अमेरिका खंडाच्या जवळ बेटांवर तो बहामास या बेटावर तो पोहोचला होता. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. धर्मसुधारणा चळवळीमुळे युरोपातील राजेशाहीवर काय परिणाम झाला? तर या ठिकाणी 4 पर्याय बघा. तर त्यापैकी बी पर्याय बघा, चर्चचे राजकीय वर्चस्व कमी होऊन राष्ट्रराज्याची संकल्पना बळकट झाली, हा परिणाम झाला. अनेक राजांनी पोपचं नियंत्रण झुगारून दिलं आणि आपल्या देशात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न 27वा. प्रबोधन काळात व्हेनिस हे शहर कोणत्या व्यापाराचे मुख्य केंद्र होते? तर या ठिकाणी 4 पर्याय बघा. तर 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक डी बघा, पूर्वेकडील देशांशी होणारा मसाल्याचा आणि रेशमाचा व्यापार. आता त्याचं कारण काय? व्हेनिस हे भूमध्य समुद्रातील महत्त्वाचं बंदर होतं आणि अरबी व्यापाऱ्यांकडून माल घेऊन युरोपात विकण्याचं ते मुख्य ठिकाणसुद्धा होतं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. 28वा प्रश्न बघा, मायकलो एंजेलो याने रोममधील सिस्टीन चॅपेलच्या छतावर काढलेली चित्रे कशाचं प्रतीक मानलं जातं, आहे की नाही? तर या ठिकाणी लिओनार्डो दा विन्सी आणि मायकेल एंजेलो हे महान चित्रकार, त्या महान कलाकार त्या काळातले होते. तर या ठिकाणी त्यांना छतावर जी काढलेली चित्रे होती ती कशाचं प्रतीक होतं? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्याय क्रमांक डी बघा, प्रबोधनकालीन भव्यता आणि मानवी आकृत्यांचे अचूक चित्रण. तर यांनी काय केलं होतं? मायकेल एंजेलोने मानवी स्नायू आणि भावमुद्रा अत्यंत बारकाईने चित्रित केल्या होत्या, जे प्रबोधन कलेचं सर्वोच्च शिखर मानलं जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 29वा प्रश्न बघा, जोहान्स केपलर याने ग्रहांच्या हालचालीबाबत कोणता महत्त्वाचा शोध लावला? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात. केपलर यांनी केपलरच्या 3 नियमांनी खगोलशास्त्रात ग्रहांच्या अचूक स्थानाचं गणित मांडणं सोपं केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. प्रबोधन काळाने आधुनिक जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती होती? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बघा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्क विचार सरणी ही सगळ्यात मोठी देणगी जगानं दिलेली आहे प्रबोधन काळामुळे आधुनिक जगाला. तर यामुळं काय झालं? प्रबोधनामुळे लोकांनी का आणि कसे असे प्रश्न विचारायला सुरुवात केली, ज्यातून आधुनिक विज्ञानाचा जन्म झाला असं मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर देखील आहे. आशा करतो आजची तासिका तुम्हाला समजली असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल. नक्की यावरील प्रश्न 100% प्रश्न विचारला जातो TETमध्ये. CET साठी सुद्धा हा अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा आहे. फक्त त्या ठिकाणी भाषा हिंदी असते, बाकी कंटेंट जास्त जवळपास सारखंच असतं. म्हणून चांगल्या प्रकारे ही जे व्हिडिओ आहेत ते जपून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये CET जर द्यायची असेल तर त्यामध्ये सुद्धा फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. इथेच थांबतो. पुन्हा भेटण्यासाठी तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.